नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे जे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत फ्रेजेस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक 7. पहिलं बघू. पहिलं वाक्य, आतासाठी नाही. आतासाठी नाही. वाक्य येणार नॉट फॉर नाव. नॉट फॉर नाव. नाव म्हणजे आतासाठी, नॉट म्हणजे नाही, म्हणजे नॉट फॉर नाव, आतासाठी नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य, फक्त इथेच नाही. फक्त इथेच नाही. वाक्य येणार नॉट ओन्ली हिअर. नॉट ओन्ली हिअर म्हणजे फक्त इथेच नाही. नॉट म्हणजे नाही, ओन्ली म्हणजे फक्त, अँड हिअर म्हणजे इथे, म्हणजे नॉट ओन्ली हिअर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, केवळ हेच नाही तर ते देखील. केवळ हेच नाही तर ते देखील. वाक्य येणार नॉट ओन्ली धिस बट ऑल्सो दॅट. नॉट ओन्ली धिस बट ऑल्सो दॅट म्हणजे फक्त हेच नाही तर ते सुद्धा असं आहे ते. नॉट ओन्ली धिस बट ऑल्सो दॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, खूप वाईट नाही. खूप वाईट नाही. वाक्य येणार नॉट टू बॅड. नॉट टू बॅड. टू म्हणजे खूपसाठी यूज केलेला आहे, नाहीसाठी नॉट अँड वाईटसाठी बॅड. नॉट टू बॅड. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, अजून आलेला नाही. अजून आलेला नाही. वाक्य येणार नॉट येट कम. नॉट येट कम. येट म्हणजे अजूनपर्यंत, कम म्हणजे येणे आणि नाहीसाठी नॉट. नॉट येट कम. त्याच्यानंतर सहावं वाक्य, आणखी काही सांगायचे नाही. आणखी काही सांगायचे नाही. वाक्य येणार नथिंग मोर टू से. नथिंग मोर टू से. नथिंग म्हणजे आणखी काहीही नाहीसाठी नथिंग यूज केलेलं आहे. मोर म्हणजे काही अधिक सांगायचं, आणखी, त्याच्यासाठी मोर अँड टू से म्हणजे सांगायचं. नथिंग मोर टू से. त्याच्यानंतर सातवं वाक्य, त्यांच्या वतीने. त्यांच्या वतीने. वाक्य येणार ऑन बिहाफ ऑफ देम. ऑन बिहाफ ऑफ देम. देम म्हणजे त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्या वतीने. ऑन बिहाफ ऑफ देम असं आहे. त्याच्यानंतर आठवं, आठवड्यातून एकदा. आठवड्यातून एकदा. वाक्य येणार वन्स इन अ वीक. वन्स इन अ वीक. हे फ्रेजेस टाईपची सेंटेन्सेस आहेत, छोटे छोटे, म्हणजे ह्याला आपण जोडून, म्हणजे त्याला जॉईन करून आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट्स आहेत, म्हणूनच लिहिलेलं आहे फ्रेजेस अँड शॉर्ट सेंटेन्सेस म्हणून. ते व्यवस्थित लक्ष देऊन करा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित ते लक्षात येईल. आठवड्यातून एकदा म्हणजे वन्स इन अ वीक. वन्स इन अ वीक. त्याच्यानंतर नववं वाक्य, कृपया एक क्षण. कृपया एक क्षण. वाक्य येणार वन मोमेंट प्लीज. वन मोमेंट प्लीज. वन मोमेंट म्हणजे एक क्षण आणि कृपयासाठी प्लीज यूज केलेलं आहे. वन मोमेंट प्लीज. त्याच्यानंतर 10वं वाक्य, आणखी एक गोष्ट. आणखी एक गोष्ट. वाक्य ना वन मोर थिंग. वन मोर थिंग म्हणजे आणखी एक गोष्ट. वन मोर थिंग. त्याच्यानंतर 11वं वाक्य, नेक्स्ट, फक्त एक मार्ग. फक्त एक मार्ग. वाक्य ना ओन्ली वन वे. ओन्ली वन वे म्हणजे फक्त एक मार्ग. वन वे म्हणजे एक मार्ग आणि फक्त म्हणजे ओन्ली. त्याच्यानंतर नेक्स्ट
12 वाक्य. गेल्या काही वर्षांमध्ये. गेल्या काही वर्षांमध्ये. वाक्य ना ओव्हर पास्ट फ्यू इयर्स. ओव्हर पास्ट फ्यू इयर्स. इयर्स म्हणजे वर्षांमध्ये, म्हणजे एक वर्ष नाहीत, खूप आहेत म्हणून इयर्स यूज झालेला आहे. आणि ओव्हर पास्ट फ्यू म्हणजे मागील काही वर्षांपासून, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये असं आहे ते. ओव्हर पास्ट फ्यू इयर्स. त्याच्यानंतर 13 वाक्य. कदाचित तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकले असेल. कदाचित तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकले असेल. वाक्य बघा. परहॅप्स यू हॅव हर्ड ऑफ हिम. परहॅप्स यू हॅव हर्ड ऑफ हिम. त्याच्याबद्दल. परहॅप्स म्हणजे कदाचित. कदाचितसाठी परहॅप्स यूज झालेला आहे. यू हॅव हर्ड ऑफ हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट 14 वाक्य. कृपया एक एक या. कृपया एक एक या म्हणजे एकामागून एक या. वाक्य ना प्लीज कम वन बाय वन. प्लीज कम वन बाय वन. वन बाय वन म्हणजे एक एक या, म्हणजे एकामागून मागून या असं आहे ते. प्लीज कम वन बाय वन. त्याच्यानंतर 15 वाक्य. नेक्स्ट. कदाचित नाही. कदाचित नाही. वाक्य आहे ना कदाचितसाठी प्रोबॅबली यूज केलेलं आहे. प्रोबॅबली नॉट. प्रोबॅबली नॉट असं केलेलं आहे. कदाचित नाहीसाठी प्रोबॅबली नॉट. त्याच्यानंतर 16 वाक्य. नेक्स्ट. जबरदस्तीने ओढा. जबरदस्तीने ओढा म्हणजे जोरात ओढा. जबरदस्तीने ओढा म्हणजे जोरात ओढा असं आहे वाक्य ते. वाक्य ना पुल फोर्सफुली. पुल फोर्सफुली. आता पुल करणे. पुल पकडणे म्हणजे ओढणे, आणि जबरदस्तीने म्हणजे फोर्स करून ओढणे म्हणून फोर्सफुली आहे. पुल फोर्सफुली. त्याच्यानंतर नेक्स्ट 17 वाक्य. त्या ह्या बाजूला ओढा किंवा खेचा. त्या बाजूला ओढा किंवा ह्या बाजूला ओढा, किंवा असं येणार वाक्य त्या बाजूला खेचा किंवा ह्या बाजूला खेचा असं. वाक्य ना पुल दॅट किंवा धिस साईड. पुल दॅट म्हणजे पुल दॅट साईड म्हणजे त्या बाजूला ओढा किंवा खेचा, किंवा पुल धिस साईड. धिस साईड म्हणजे ह्या. धिस म्हणजे ह्या आणि दॅट म्हणजे त्या. हे लक्षात घ्या. पुल दॅट साईड म्हणून त्या बाजूला ओढा किंवा खेचा, आणि त्या ह्या बाजूला ओढा किंवा खेचासाठी पुल धिस साईड येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य. पूर्ण ताकदीने ढकला. पूर्ण ताकदीने ढकला. ढकलणे म्हणजे पुश करणे. लक्षात घ्या. ओढणे म्हणजे पुल करणे, ढकलणे म्हणजे पुश करणे. हे लक्ष द्या. फोर्सफुली. पुश फोर्सफुली. पुश फोर्सफुली म्हणजे पूर्ण ताकदीने ढकला. त्याच्यानंतर नेक्स्ट 19. त्या बाजूला ढकला किंवा ह्या बाजूला ढकला. आता त्या बाजूला ढकला कसं येणार. पुल दॅट साईड. पुल दॅट साईड म्हणजे त्या बाजूला ढकला. आता ह्या बाजूला ढकला हे आलं तर पुश धिस साईड. पुश धिस साईड असं येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट 20 वाक्य. अनेक वेळा सांगितले. अनेक वेळा सांगितले. वाक्य ना सेट इट मल्टिपल टाइम्स. सेट इट मल्टिपल टाइम्स. सेड आलेला आहे कारण सांगितलेले आहे, भूतकाळ आहे म्हणून सेड आलेला आहे. सेचा भूतकाळ येतो SAY से आहे, त्याचा भूतकाळ V2 होतो सेड SAID म्हणून सेड आलेला आहे. सेड इट मल्टिपल टाइम्स. मल्टिपल टाइम्स म्हणजे अनेक वेळा, म्हणजे खूप टाईम म्हणून मल्टिपल टाइम्स दिलेला आहे. सेड इट मल्टिपल टाइम्स. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत. त्याप्रमाणे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित येईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांनाही भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि लिंक्डइन अकाउंट पेज पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तिथे पण तुमचा चांगला सराव होईल. म्हणून तिथे भेट द्यायला विसरू नका आणि तिथे आम्हाला फॉलो करायला पण विसरू नका. चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन फ्रेजेस आणि वाक्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.